सर्व मित्रांना नमस्कार। मित्रांनो, आज आपण मुलींच्या लग्नाबद्दल थोडी चर्चा करणार आहोत। तर खूप जास्त अपेक्षा असल्या कारणाने आणि त्या अपेक्षांची पूर्तता न होत असल्या कारणाने कितीतरी मुलींचे लग्न हे मोठ्या अपेक्षेमुळे थांबलेले आहेत। आणि होतंय काय की एकदा का 30च्या पलीकडे मुलीचं वय गेलं तर त्या मुलीचे लग्न जुळण्याससुद्धा व्यत्यय निर्माण होतो। त्या मुलीच्या पेक्षा वयाने मोठं मुलं मिळत नाहीत आणि मग एक मुलीच्या मनात न्यूनीकरणाची भावना तयार होते आणि ज्या अपेक्षा त्यांच्या वाढलेल्या आहेत त्याची पूर्तता न होता दुसराच आपल्या आयुष्यात एक चिंतेचा प्रवास चालू होतो, तो म्हणजे लग्नाचा। आणि ज्या मुलींचे लग्न होऊ शकलेले नाहीत तर त्यांच्या भविष्याचा विचार कुणी करावा, कारण शेवटी आयुष्य काही मुलीने एकट्याने काढायचे नसते। आणि आईवडिलांनी सुद्धा हा विचार करावा की 30च्या पुढे जर मुली गेल्या आणि त्या मुलींचे जर लग्न करायचं वय हातातून निसटलं तर त्यांचं लग्न कधी व्हावं आणि त्यांना अपत्य कधी व्हावेत, त्या अपत्याचं शिक्षण संगोपन कसं करावं, त्यांचं शिक्षण कसं करावं, त्या अपत्यांना 2 पायावर उभं कसं करावं, आपल्या संसाराकरता आपल्याला पुरेसा वेळ मिळतो का, की जर तो वेळ मुलीच्या संसाराकरता मिळतच नसेल तर त्याला आईवडील जबाबदार नाहीत का, हा सुद्धा विचार करायची वेळ आलेली आहे। कारण योग्य वयात जर लग्न झाली तरच संसार हा चांगल्या प्रकारे फुलवला जातो आणि त्या फुलवलेल्या संसाराला एक गोडी पण असते। परंतु आता जी वयाची मर्यादा आहे ती एवढी वाढली आहे आणि वाढलेल्या अपेक्षांमुळे लग्न जुळण्यास सुद्धा अडचणी निर्माण होत आहेत। तर यावर आता कुठला मार्ग आपण शोधावा, निर्व्यसनी होतकरू आणि चांगला मुलगा जर असेल तर अशा मुलाला निवडण्यास काही हरकत नाही। आणि राहिली गोष्ट पॅकेजची, तर आजकाल IT च्या कंपन्यासुद्धा मोठमोठ्या पॅकेजचे मुलं असो की मुली असो 8 दिवसाच्या नोटीसवरूनच कामावून कमी करत आहेत। आणि खाजगी क्षेत्र म्हटलं की तुमच्या डोक्यावर टांगती तलवार आहे। कमी पॅकेज जरी असेल आणि मुलगा चांगला जरी असेल तर नक्कीच भविष्य उज्ज्वल आहे आणि त्याला जर कोणत्याही प्रकारचं व्यसन नाही तर तो नक्कीच आपला संसार चांगल्या प्रकारे फुलवू शकतो आणि आपलं आयुष्य पुढे नेऊ शकतो। पैसा नक्की कमावला जाईल, परंतु गेलेलं वय हे परत मिळवता येत नाही, एवढं मात्र नक्की आहे। पैसा आज नाही उद्या तुमच्या जवळ येईल, पण जी वेळ जो काळ तुमच्या हातातून रेतीसारखा निसटून गेला त्या काळाला कसं मिळवायचं, तो काळ कधीही तुमच्या हातात येत नसल्या कारणाने मग पुढे जे लग्नानंतरचे आयुष्यात अडचणी निर्माण होतात, ज्या ज्या गोष्टीला तोंड द्यावं लागतं त्या गोष्टी अतिशय वेदनादायक असतात। तर आपण आपल्या अपत्यांचे, आपल्या मुलामुलींचे लग्न वेळेत कसे होतील त्याकरता आपण विचार केलेला बरा। आज समाजात कितीतरी मुलं मुली 3-3, 4-4 वर्ष त्यांचे बायोडाटे हे विवाह संस्थेच्या किंवा व्हॉट्सअप ग्रुपवर फिरत आहेत, परंतु त्यांच्या आवडीचा म्हणा की त्यांच्या अपेक्षा पूर्ण करणारा मुलगा त्यांना मिळत नाही किंवा मुलगी त्यांना मिळत नाही, त्यामुळे लग्न थांबलेले दिसून येतात। ही अतिशय गंभीर बाब आहे। सर्वच पालकांनी यावर चिंतन करावे, मनन करावे आणि आपल्या मुलामुलींच्या भावी आयुष्यात आपल्याच अपेक्षांचा रोडा उभा राहून त्यांचं आयुष्य फुलण्यास आपणच कारणीभूत असावं, असं होऊ नये। तर मित्रांनो, एवढे बोलतो आणि इथेच थांबतो। हा व्हिडिओ आपल्याला आवडल्यास कृपया लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा। जय हिंद, जय भारत।